नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त असे ब्रेडचे गुलाबजाम घरी कसे बनवायचे ते बघतोय। तर खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट अशी बनवून तयार होते। मोजक्याच साहित्यात हे ब्रेडचे गुलाबजाम बनवून तयार होतात। तर प्रत्येकाच्या घरी ब्रेड अवेलेबल असतातच। तर मस्त असे रसरशीत बनवून तयार होतात। बघा, छान आतील भागापर्यंत सुद्धा पाक पोहोचतोय। आता तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवते। क्या बात आहे, बघा मस्त असे रसरशीत झाले आहे आणि आतील भागापर्यंत मस्त असा याचा पाक सुद्धा पोचला आहे। आणि मुळात म्हणजे खाण्यासाठी खूप छान लागतात, एकदम चविष्ट बनतात। तुम्ही हे ब्रेडचे गुलाबजाम पुन्हा पुन्हा बनवून खासाल, इतके स्वादिष्ट लागतात खायला। चला तर मग आपण पटकन ही रेसिपी सुरू करूयात। पण तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। जर तुम्ही स्किप करून बघितला तर मग गुलाबजाम तुमचे बिघडू शकतील। तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्णच बघायचा आहे। आणि मुळात म्हणजे तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त असे रसरशीत आतील भागापर्यंत पाकसुद्धा मुरेल असे गुलाबजाम आपण एकदम सोप्या पद्धतीने करायला घेऊया। सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया। तर इथं मी 7 ब्रेड घेतले आहे। आपल्याला अर्धा कप दूध लागेल। पाक करण्यासाठी 1 वाटी साखर घेतली आणि 1 चमचा वेलची पूड आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या ब्रेडच्या कळ्या काढून घ्यायच्या आहे। इथं मी सुरी घेते आणि सुरीने या अशा कळ्या आपल्याला कट करून घ्यायच्या। हा कडक भाग आहे, हा आपल्याला काढून घ्यायचा आहे। बघा, याप्रमाणे मी व्यवस्थित याच्या कळ्या काढून घेतल्या। याचप्रमाणे सगळ्या ब्रेडच्या सुद्धा कळ्या काढून घेते। बघा, इथं सगळ्या ब्रेडच्या कळ्या काढून घेतल्या मी। आता आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे। सगळ्या ब्रेडचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे। बघा, इथे सगळ्या ब्रेडचे तुकडे करून घेतले मी। आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं दूध घालून कणिक जशी आपण मळतो तसंच हे ब्रेडसुद्धा मळून घ्यायचे। थोडं थोडं दूध घालायचं आणि छान याची अशी कणिक मळून घ्यायची। बघा, इथं मस्त अशी मी या ब्रेडची कणिक मळून घेतली आहे। तुम्ही बघू शकता, एकदम अशी जास्त कडकसुद्धा नाही आणि जास्त मऊसुद्धा नाही, याप्रमाणे अशी। आणि यामध्ये कणिक मळताना छान मळायची, त्यावर असे कुठेच क्रॅक पडायला नको, व्यवस्थित अशी मळून घ्यायची। याचा असा गोळा बनवून ठेवूया। आता यावर मी ठेवते झाकण आणि 10 मिनिटासाठी ही कणिक मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। बघा, आपली कणिक मरून होते तोवर आपण इथे पाक करायला घेऊया। तर इथं पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं। यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची। इथं 1 वाटी मी साखर घालून घेतली। आता ही सगळी साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची। बघा, इथे सगळी साखर पाण्यामध्ये विरघळून घेतली। आता आपल्याला याचा मस्त असा पाक शिजवून घ्यायचा आहे। फक्त लक्षात ठेवा, पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाही, आपल्याला हलकासा हाताला चिटकेल एवढाच शिजून घ्यायचा आहे। तर इथं थोड्या प्रमाणात चिकट होईल इतका पाक मी शिजून घेते। फक्त आपल्याला हा पाक 7 ते 8 मिनिटासाठीच शिजवून घ्यायचा आहे। आता बघा, इथे जवळपास 7 ते 8 मिनिटं झाले आणि हा पाक मी मस्त असा खडखडून शिजून घेतला आहे। आता मी हा पाक चेक करून बघूया। बघा, इथं बोटाला लावते मी, हाताला चिटकेल असाच पाक शिजून घ्यायचा आहे। बघा, इथं आपला पाक बनवून रेडी आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड घालूया आणि ही छान या पाकामध्ये मिसळून घ्यायची। याचा फ्लेवर छान या पाकामध्ये उतरतो आणि आपण जेव्हा गुलाबजाम खाऊ तेव्हा ते खाताना खूप छान लागतील। वेलची पूड यामध्ये व्यवस्थित अशी मिसळून घेतली। आता गॅस करूया बंद आणि हा पाक आपण असाच बाजूला ठेवून देऊया। इथं ब्रेडची कणिक छान मुरून तयार आहे, तुम्ही बघू शकता, मस्त अशी सॉफ्ट झाली आहे। आता आपल्याला हातावर आणखी एकदा असं याला गोलाकार फिरून घ्यायचं। आता याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे। बघा, याप्रमाणे। आणि लक्षात ठेवा, कुठेच क्रॅक पडायला नको, हातावर छान असं मळून घ्यायचं। क्रॅक जर पडला, जेव्हा आपण तेलामध्ये गुलाबजाम तळायला घेऊ तेव्हा ते फुटतील, म्हणून असा कुठेच क्रॅक पडायला नको। साधारण या आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे, याप्रमाणे। बघा, परफेक्ट असा पेढ्याप्रमाणे दिसत आहे, क्या बात आहे। तर याचप्रमाणे सगळे गुलाबजाम आपण करून घेऊयात। तर इथं बघा, 7 ब्रेडमध्ये आपले 12 गुलाबजामचे गोळे बनवून तयार आहेत। बघा, किती छान दिसत आहेत। आता आपल्याला गुलाबजाम तळण्यासाठी तेल गरम करायला घ्यायचं आहे। आता इथं गॅसवर
इथं मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं. यामध्ये आपल्याला हे गुलाबजामचे गोळे जे आपण करून घेतले हे एक एक करून यामध्ये घालून घ्यायचे आणि मस्त असे सोनेरी रंगावर हे गुलाबजामचे गोळे तळून घ्यायचे. लगेच पलटी करायची घाई करायची नाही. छान तळून वरती येऊ द्या आणि नंतर मग पलटी करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करून हे गुलाबजामचे गोळे व्यवस्थित असे तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. ब्रेडचे गुलाबजाम खायला खूप छान लागतात हे. तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी मस्त ही गुलाबजामची रेसिपी आहे. बघा छान इथं मी गोल्डन रंगावर हे गुलाबजाम तळून घेतले. आता याला काढून घेते. संपूर्ण तेल नितळून घ्यायचं आणि इथे पाक मी गरमसुद्धा करून घेतला. यामुळे पाकामध्ये आपल्याला हे गुलाबजाम सोडून घ्यायचे. आता उरलेले गुलाबजामचे गोळेसुद्धा याचप्रमाणे तळून घ्यायचे. बघा इथं सगळे गुलाबजाम तळून तयार आहेत. ते पाकामध्ये सुद्धा टाकून घेतले आहे. आता आपल्याला कमीत कमी हे गुलाबजाम इथं मी तासभर हे गुलाबजाम असेच मुरवायला ठेवून देते. आता इथे गुलाबजाम मुरून 1 तास झाला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असे गुलाबजाम दुप्पट तिप्पट फुलले आहे. बघा क्या बात आहे. आता याला मी लगेच एका बाउलमध्ये काढून घेते. इथं मी हे गुलाबजाम छोट्या बाउलमध्ये काढून घेतले आणि बघा किती छान दिसत आहे. मस्त असे कमाल दिसत आहेत आणि जेणेकरून असं वाटत नाही की आपण हे ब्रेडचे गुलाबजाम बनवले आहे. खायला खूप छान लागतात आणि एकदम असे रसरशीत होतात. आतपर्यंत पाक मुरतो आणि बघा मस्त असा रसरशीत झाला आहे आणि आतील भागापर्यंत मस्त असा पाकसुद्धा मुरतो याचा. आणि मुळात म्हणजे खायला खूप छान लागतात. खूप पटकन होणारी ही रेसिपी आहे. आपल्याला गुलाबजाम खायचे असले मस्त ही सोपी रेसिपी आहे आणि एकदम स्वस्तात मस्त देखील गुलाबजाम बनवून तयार होतात. तर प्रत्येकाच्या घरामध्ये ब्रेड अवेलेबल असतातच आणि आपण खूप मोजकं साहित्य वापरून हे गुलाबजाम बनवलेले आहे तरीसुद्धा खूप छान लागतात. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला ही गुलाबजाम खूप आवडतील. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.